सगळे ओबीसी नेते एकत्र आलेले आहेत आणि सरकारने 10% आरक्षण देण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे, जे नवं विधेयक मंजूर झालेलं आहे, त्याला सुद्धा विरोध मराठा या ओबीसी नेत्यांकडून केला जातोय। माझ्यासोबत प्रकाशने शेंडगे सुद्धा आहेत। 10% आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे, त्यासाठी एक वेगळं विधेयक सुद्धा मंजूर करण्यात आले। तुम्ही जुन्या अधिसूचनेची होळी केलेली आहे, सगळे सोयरे आणि गणगोत यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जो काही निर्णय घेण्यात आलेला होता, तसंच जी काही सूचना काढलेली होती त्याची होळी केली, काय सांगायचं आहे? हे पहा, आज या ठिकाणी कुणबी समाजाचा एक मोर्चा जो आहे तो 52 संघटना मिळून काढला होता आणि त्यांनी स्पष्टपणे महाराष्ट्राला इशारा दिला आहे की कुठल्याही परिस्थितीत कुणबी दाखले देऊन मराठा समाजाचं ओबीसीकडे जे घुसवण्याचं षडयंत्र चालू आहे ते मुळीच चालणार नाही। राज्यभर आम्ही आंदोलन करू, पण हे आम्ही होऊ देणार नाही। मराठा समाजाला कुणबीमध्ये घालण्याचं जे पाप आहे सरकारने करू नये। या 4.25 गरीब जमाती आहेत। कुणबी हा कोकणातला गरीब समाज आहे, तो काही जमीनदार शेत हे नाही आहे आणि खरं मागासले पण त्यांनी भोगलेलं आहे आणि असं असताना फक्त बॅकडोर एंट्री करायची आणि सर्टिफिकेट घ्यायचे आणि ओबीसीमध्ये आरक्षण हे करायचं आणि आमच्या मुलाबाळांचं लेकरांचं आरक्षण सत्यानाश करायचं, हे आम्ही उघड्या डोळ्यानं आम्ही पाहू शकत नाही। त्यामुळे सगळ्या कुणबी समाज असेल, ओबीसी समाज असेल, भटक्यामुक्त समाजाने आज निर्णय केलेला आहे की ही लढाई जी आहे ती आम्ही गावागावापर्यंत आम्ही लढू, पण कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण आम्ही घेऊ देणार नाही। मराठा समाजाला मागास म्हणून घोषित करण्यात आले, मागासवर्गीय आयोगाने हा अहवाल तयार केलेला आहे, त्याला तुम्ही विरोध करता आहात का आणि त्याची कायदेशीर लढाई कशी असणार? हे पहा, यापूर्वी 6 आयोगाने मराठा समाज हा मागासलेला नाही सिद्ध झालेला आहे। त्यातला बापट कमिशनचा जो अहवाल जो आहे त्याच्यातले एक सदस्य आमचे लक्ष्मण गायकवाडजी त्याच्यामध्ये स्वतः होते आणि सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या सर्वेक्षण झाला, त्यावेळी सुद्धा मराठा समाज हा मागासलेला निष्पन्न झाला नाही। गायकवाड कमिशननं त्यांनी स्पष्ट केले की हा मराठा समाज मागासलेला आहे, पण सुप्रीम कोर्टाने तो त्यांचा अहवाल जो आहे तो फेटाळून केला, रद्दबातल केलेला आहे। आता सुप्रीम कोर्टाने रद्दबातल केलेला अहवाल जो आहे तो पुन्हा 1-2 वर्षात पुन्हा कसं हे करणार? प्रत्येक वर्षी मराठा समाजाचं सर्वेक्षण करणार आहे का तुम्ही? हे मुळीच घटनेला धरून नाही आहे। हा जो अहवाल जो मागासवर्गीयाचा आहे हा अहवाल जो आहे इट इज अ फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन, नोबडी ॲक्सेप्ट इट, घटनेच्या विरोधात आहे, घटनेची पायमल्ली करणार आहे। तुम्ही मराठा आरक्षणासाठी एका मागासवर्गीय आयोगाचा हायजॅक तुम्ही करणार, त्या ठिकाणी मराठा अध्यक्ष नेमणार, तुम्ही सदस्य मराठा नेमणार, ओबीसीचे सदस्य हाकलून देणार। अगदी शेवटी ते आमचे मेश्राम साहेब त्या ठिकाणी सदस्य होते, त्यांना तर वाचताना न देता सही मागत होते आणि सही केल्यामुळे त्यांना हकालपट्टी केली। हे काय चाललं या महाराष्ट्रामध्ये? हे सुनील शुक्रे साहेब कोण आहेत? हे रिटायर्ड हायकोर्ट जज आहेत, ते जरांगेंच्या व्यासपीठावर जाऊन त्यांना सर म्हणून त्यांना विनंती करत होते, त्यांना समजून सांगत होते हे कसं मराठा आरक्षण जे आहे कायद्यात काय कसं बसतं आहे। आता त्यांच्याकडून अहवाल हे केलेला आहे, ह्या कुठल्या न्याय ह्याला काय न्याय म्हणता येणार नाही, म्हणून ह्याला विरोध राहील। मराठा समाज सत्तेचा दुरुपयोग करून वाटेल ते करून या ठिकाणी मराठा समाजाला मागासलेपणा करण्याचं पाप जे आहे सरकारने केलेलं आहे। मराठा समाजाचं मागासले पण आम्हाला मुळीच मान्य नाही। आम्हाला मराठा आरक्षण मिळालं नाही ते कुठलं सकल मराठा समाज ज्या 58 मोर्चाने मागणी केली की कुठल्याही गरीब समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला मराठा म्हणून ओपन कॅटेगरीतलं आरक्षण पाहिजे, त्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे। ओबीसी नेत्यांच्या या सगळ्या प्रतिक्रिया आहेत आणि राज्य सरकारनं मराठा समाजाला मागवास म्हणून जरी घोषित केलेला असला आणि 10% आरक्षण देण्याचा निर्णय जरी घेतलेला असला आणि त्यासाठी विधेयक जरी मंजूर केलेलं असलं तरी मात्र मराठा समाजाचं मागासले पण आम्हाला मान्य नसल्याचं प्रकाशन शेंडगे यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि उर्वरित ओबीसी नेत्यांची सुद्धा अगदी हीच भूमिका आहे। त्यामुळे मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यासाठी जे काही 10% आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे त्याबाबतची कायदेशीर लढाई कशी होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। पुढे मनीष सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।